कोळसा घोटाळा, कोळशामध्ये चोरी म्हणणारे कोळशात चोरी केली, 2G स्पेक्ट्रममध्ये चोरी केली, कॉमनवेल्थमध्ये चोरी केली, अगदी चारा घोटाळ्यात चाराही खाल्ला, चारा चोरी केली, शेणही सोडलं नाही, तेही काय म्हणू शेण घोटाळाही केला. म्हणजे पैसे तर खाल्ले, घोटाळा केला त्यांनी, गोबर घोटाळा, तेही पैशाच्या बरोबर तेही खाल्लं. त्यामुळे त्यांना काय अधिकार आहे चोरी म्हणणारे? मी एवढंच सांगतो की जेव्हा ते हरतात, किंबहुना आता बिहारच्या निवडणुकांमध्ये ते हरणार आहेत याचा अंदाज त्यांना आता लागलेला आहे, आणि म्हणून हे सगळं रडगाणं सुरू आहे. एक ग्राउंड तयार करायचं काम चालू आहे. म्हणजे आम्ही म्हणालो होतो हे असं चाललेलं आहे, ह्याच्यामध्ये EVM घोटाळा झाला, मतांची चोरी केली. खरं म्हणजे मी एवढंच म्हणेन, त्या काळामध्ये त्यांच्या काळात सगळ्यात मोठा निवडणूक आयोगामध्ये झालेला घोटाळा तुम्हाला मी सांगतो, सगळ्यात मोठा स्कॅम त्या काळात मनमोहन सिंग सरकारमध्ये MN गिल जे निवडणूक आयोगाचे प्रमुख होते, त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार 6 वर्षासाठी काढून घेतला. हा सगळ्यात मोठा स्कॅम होता आणि सगळ्यात मोठा घोटाळा होता. आणि खऱ्या अर्थाने त्या माणसाला काँग्रेसने मंत्री बनवून पारितोषिक दिलं, बक्षीस दिलं. तुम्हाला काय अधिकार आहे आमच्यावर आरोप करण्याचा? काय अधिकार आहे तुम्हाला वोट चोरी म्हणण्याचा? आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की जेव्हा हे हरतात तेव्हा निवडणूक आयोग EVM या सगळ्यावर चोरीचा आळ घेतात. मी एवढंच सांगेन, राहुल गांधी यांचा हा करंटेपणा आहे. राहुल गांधी खऱ्या अर्थाने याचा म्हणजे त्यांना निवडणूक आयोगाचं, निवडणुकीचं, मतांचं विरोधी पक्षनेते असताना भान असायला पाहिजे. हे केवळ निवडणूक आयोगाचा अपमान नाही करत, तर लाखो करोडो लाडक्या बहिणींचा अपमान आहे, लाडक्या शेतकऱ्यांचा अपमान आहे, लाडक्या भावांचा अपमान आहे, लाडक्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा अपमान आहे. आणि म्हणून ही जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला माहीत आहे की 1,186 बूथ महाराष्ट्रामध्ये आहेत. एका बूथवर फक्त 70 मतं वाढली, 70 मतांचं मतदान जास्त झालं तर 70 लाखपेक्षा जास्ती मतं होतात. आणि म्हणून जेव्हा लाडकी बहीण योजना केल्यानंतर सर्वांनीच ठरवलं की महायुतीला विजयी करायचं, आणि त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला. पण हे ते मान्य करायला तयार नाहीत. नुकत्याच झालेल्या त्याच्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांची मतांची टक्केवारी वाढली, त्यांना 30 जागा मिळाल्या, 31 जागा मिळाल्या, महायुतीला 17 जागा मिळाल्या. पण जनतेचा कौल आम्ही मान्य केला. फेक नरेटिव्हच्याद्वारे त्यांनी जे काही तिथे फेक नरेटिव्ह पसरवून मतं मिळवली, मतांची चोरी केली, आम्ही म्हणायचं का? आणि म्हणून हे सगळं फेक नरेटिव्ह पसरवायचं काम राहुल गांधी करतायत. त्यांनी हे बंद करावं. विरोधी पक्षनेता म्हणून एक जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे. सर, आज NDAच्या घटक दिसत असल्यामुळे हे असे कारणं दिली जातात. पराभव त्यांना समोर दिसू लागताच ही अशी कारणं त्यांची सुरू होतात, रडगाणं सुरू होतं आणि एक ग्राउंड तयार करायचं काम सुरू होतं. आणि हरल्यानंतर त्यांना बोलायला मोकळी असते की आम्ही म्हणालो होतो, आम्ही सांगितलं होतं, आणि त्याचा परिणाम आहे. संदर्भामध्ये जेव्हा आरोप झाले होते तेव्हा त्यांनी इलेक्ट्रॉनिक डाटा मागितला होता. त्याच काळात इलेक्ट्रॉनिक डेटा द्यायच्या ऐवजी तात्काळ कायद्यात बदल करण्यात आला. त्याचबरोबर त्यांनी ज्या याद्या मागितल्या होत्या त्या याद्या देण्याच्या ऐवजी इलेक्शन कमिशन याद्या देत नाही. कोण म्हणाला? अरे त्यांचा खोटा आरोप आहे. त्यांच्या खोट्या आरोपावर बिनबुडाचे आरोप जे आहेत, निवडणूक आयोगाने 5-10 जिल्ह्यांचं गणित त्यांच्यासमोर मांडलं होतं. पूर्णपणे मतांची आकडेवारी, EVM मधली आकडेवारी आणि VVPATचे आकडेवारी ही जुळलेली आहे. त्यामुळे खोटं बोलायचं, रेटून बोलायचं हा त्यांचा धंदा आहे. सर, आज NDAची बैठक झाली आणि त्यामध्ये निर्णय घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोबतच JP नड्डा यांना अधिकार देण्यात आला आहे उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार ठरवण्याचा. त्यांचा अधिकार आहे. मी काल याच्यावर बोललेलो आहे की NDA आणि जे काही प्रधानमंत्री मोदीजी जो निर्णय घेतील त्याला आमचं पूर्ण NDAतला घटक पक्ष म्हणून मान्यता आहे.
इंडिया Support आघाडीचे आहे. काही खासदार मतदान करतील असं वाटतंय का तुमच्यासोबत? मतदानाची तारीख निश्चित होऊ द्या, त्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला समोर येतील. उद्धव ठाकरेंनी आज प्रश्न विचारला होता. सभेला घेऊन असं बोलले की हे मी आणि ते ठरवणारे आहेत, इंडिया ब्लॉक किंवा काँग्रेसचं काय लेनदेन नाही, आम्ही दोघे सक्षम आहोत. बरोबर आहे, कारण त्यांनी आतापर्यंत महाविकास आघाडीसोबत होते. आता महाविकास आघाडी काही त्याची किंमत राहिलेली नाही. आता जे राज ठाकरे त्यांच्यासोबत आहेत, पण मी कालच म्हणालो की त्यांना स्वतःवरच विश्वास नाही. 2 दगडावर पाय ठेवण्याचं काम ते करतायत. त्यामुळे 2 दगडावर पाय ठेवल्यानंतर म्हणजे काय धरावं काय सोडावं हे त्यांना कळत नाही. त्यांचा पूर्णपणे काय म्हणतो गोंधळ झालेला आहे की काय म्हणाला, केमिकल लोचा झाला म्हणू. त्यामुळे त्यांना कळत नाही की काय धरावं आणि काय सोडावं. त्यामुळे 2 दगडावर पाय ठेवलेला माणूस खड्ड्यात पडतो, हे या निवडणुकीमध्ये जनता त्यांना दाखवून देईल. उद्धव ठाकरे म्हणतात की विरोधकांना सैरा भैरा करून सोडा आणि विरोधकांना असे प्रश्न विचारा, सत्ताधारी पक्षांना असे प्रश्न विचारा की त्यांना उत्तरं देता आली नाही पाहिजे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवा. खरं म्हणजे आज नरेश म्हस्के यांनी त्याच्यावर बोललेले आहेत की ते सैरवैर स्वतःच झालेले आहेत आणि म्हणून त्यांच्या खासदारांवर अविश्वास, त्यांच्या आमदारांवर अविश्वास, त्यांच्या कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवून सारखं इकडे यायला लागतं, सारखं हजेरी घ्यायला लागते, सोबत आहे ते तुमच्यासमोर दाखवावं लागतं. हा किती केविलवाना प्रकार आहे. अरे तुमच्या स्वतःवर विश्वास नाही, तुमच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही, तुमच्या आमदारांवर विश्वास नाही, तुमच्या खासदारांवर विश्वास नाही. हा कसला पक्ष, हा कुठला पक्ष, हे कसलं नेतृत्व, हे महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना पुरतं ओळखलेलं आहे. पहिल्यांदाच खासदारांच्या घरी त्यांनी दिल्लीत भेटी दिलेल्या आहेत. या अगोदर अशा पद्धतीने ते कधी भेटी देताना पाहायला मिळाले ते सर्च ऑपरेशन त्यांचं सुरू आहे. त्यांना वाटतं अजूनही धाकधूक आहे की काहीतरी होईल म्हणून त्यांना वाटतं त्यांच्या घरात आणखी कोणीतरी दुसरा लपलाय काय. उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि तुमच्यावर टीका केलेली आहे. तुम्ही दिल्लीमध्ये तुमच्या मालकांना भेटायला येता, तेच मोठे गद्दार आहेत असं देखील त्यांनी टीका केली. खरं म्हणजे मला तर ते नेहमी तो शब्द त्यांचा परमनंट आहे. जनतेशी गद्दारी हे म्हणजे खऱ्या अर्थाने हा तो शब्द आहे जो गद्दार आणि बेईमान हा त्यांना तंतोतंत लागू होतो. कारण 2019 साली महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना आणि भाजपला मॅन्डेट दिलं होतं, पण यांनी स्वतःच्या खुर्चीसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं मॅन्डेट बाजूला ठेवलं. बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांच्याशी बेईमानी केली, दगाबाजी केली, मतदारांची गद्दारी केली, बाळासाहेबांची गद्दारी केली आणि भाजपशी तर केलीच केली. आणि म्हणून हा जो काही शब्द आहे त्यांना तंतोतंत लागू पडतो. आम्ही कुठलीही गद्दारी केली नाही. आम्ही सर्व मंत्रिपदं सोडून गेलो, सरकारवर पाणी सोडून गेलो, सत्तेवर पाणी सोडून गेलो आणि आम्ही कुठलाही मागचा फिरचा विचार न करता महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार केला, महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केला. आणि म्हणूनच आम्हाला त्यांनी आमच्यावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. कारण आता देखील बाळासाहेबांची गद्दारी करून ते कुठं जात आहेत भेटायला? 10 जनपथला.